मुंबई में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में सांसद संजय राउत ने कई अहम मुद्दों पर बयान दिया। उन्होंने महारानी तारा रानी को लेकर जैन समाज द्वारा किए गए दावे का जिक्र किया और धर्म परिवर्तन की कोशिश जैसे संवेदनशील विषय पर सवाल उठाए। इसके साथ ही उन्होंने महाराष्ट्र की मौजूदा राजनीतिक स्थिति पर भी टिप्पणी करते हुए उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अन्य नेताओं की भूमिका पर अपनी बात रखी। आइए सुनते हैं पूर्ण चर्चा। महाराणी तारा राणी या जैन समुदायाच्या असल्याचा दावा करणारे जैन मुनी आहेत। यांच्या मागे मंगल प्रभात लोढा असल्याचा दावा एका दुसऱ्या जैन मुनींनी केलेला आहे। पुन्हा एकदा मराठी विरुद्ध जैन असा वाद, कारण काल उपमुख्यमंत्री सुद्धा त्या कार्यक्रमाला होते। तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला मराठी किंवा मराठा समजतात, त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराबाई यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच्यावर साधा निषेध केला नाही। महाराणी तारा राणी या जैन असल्याचा साक्षात्कार काही जैन मुनींना झाला। त्यांना असं का वाटलं मला माहीत नाही, कारण त्यांच्याकडे बहुतेक काही शूर पुरुष वगैरे किंवा शूर वीरांगना नसल्यामुळे त्यांना असं वाटलं असेल। महाराणी तारा राणी या छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी। महाराणी तारा राणी ह्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या। सरसेनापती हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते, त्यांची ही कन्या। आणि या तारा राणीनं औरंगजेबाशी प्रचंड मोठी झुंज दिली। म्हणजे हंबीरराव मोहिते जैन होते का काय? हिंदू मराठा कुळात तारा राणीचा जन्म झाला आणि त्या शास्त्र धर्माला जागून त्यांनी हातात तलवार घेतली आपल्या राज्यासाठी आणि धर्मासाठी। पण आता संपूर्ण महाराष्ट्राचं एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या राजवटीत सुरू झालेला दिसतो। धर्मांतर विरोधी कायदा आणलेला ना आपण महाराष्ट्रात। म्हणजे ते गुलाम आहेत, तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही। तुम्ही आमच्या तारा राणीचं जबरदस्तीने धर्मांतर करताय, याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्याकडून, डेप्युटी सीएम कडून। तुम्ही आमच्या हंबीरराव मोहितेच्या कन्येचं, सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्येचं, तारा राणीचं, छत्रपती राजारावाच्या पत्नीचं, झुंजार वीरांगना तारा राणीचं धर्मांतर करण्याचा अशा प्रकारे अधिकार तुम्हाला कोणी दिला? याच्या मागे काय षडयंत्र आहे? तुम्ही मुंबई आणि पुण्यासारखी शहरं जैन संस्कृतीच्या अंमलाखाली आणलेली आहेत। सर्वत्र जैन फूड, जैन अमुक, आता जैन हवा, जैन पाणी, जैन माती हे होऊ शकतं या महाराष्ट्रामध्ये। पण तुम्ही आमचे राजे महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात, म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे? कुठे गेले आता सगळ्या मराठा संघटना? कुठे गेले ते मराठा अस्मितेचे आमचे सगळे सहकारी? तारा राणीविषयी जर अशा प्रकारची वक्तव्य धर्मांतर दाखवणारी होत असतील तर नुसता निषेध करून चालणार नाही। सगळ्यात आधी निषेध हा एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे। ते तिकडे उपस्थित होते आणि त्यांनी तिथे साधा बरो काढला नाही। कदाचित त्यांना तारा राणी माहीत नसावा, त्यांनी ताराबेन ऐकला असेल, त्यांनी कदाचित
ताराबेन ऐकला असेल. पण त्या तारा राणी आहेत महाराणी. शिंदेजी, त्या महाराणी तारा राणी आहेत, लक्षात घ्या. हंबीरराव मोहित्यांची कन्या आहे ती, शूर हंबीरराव मोहिते. आणि शूरवीर आणि राष्ट्र संरक्षक हे फक्त महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले. आणि ती सगळी अस्सल मराठी माणसं आणि मराठी वीरांगना होत्या. बोला. साहेब, या प्रकरणामध्ये सरकारनं तातडीनं जैन धर्मगुरू नयन पद्मसागर महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे. का फडणवीसांना वाटत नाही की ह्या तारा राणी संदर्भात अपमान झालाय म्हणून? मी कशाला सांगायला, त्यांना काय वाटतंय? आम्ही का सांगायला पाहिजे? एकनाथ शिंदेना का वाटत नाही? सुनेत्राताई पवारांना का वाटत नाही? आमच्या मनोज जरांगे पाटलांना का वाटत नाही? काय हे सगळ्यांना वाटलं पाहिजे. तुम्ही कायदा आणलाय ना धर्मांतर विरोधी वगैरे, का धर्मस्वातंत्र्य. मग ह्या मुनी महाराजांना हे स्वातंत्र्य कोणी दिलं? की हंबीरराव मोहित्यांची कन्या महाराणी तारा राणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? आणि महाराष्ट्र सरकार हे शंडासारखं बघत राहिलं. आता तुमचे मुख्यमंत्री येतील सांगायला हे खपवून घेणार नाही संजय राऊतांचं वक्तव्य वगैरे. नका घेऊ खपवून, माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी बोलतो हे हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे. या विधानाच्या मागे राऊतसाहेब, या विधानाच्या मागे राऊतसाहेब, या विधानाच्या मागे मंगल प्रभात लोढांचं नाव दुसऱ्या एका जैन म्हणून सांगितलं की ते या विधानाच्या मागे आहे. मी त्याच्यामध्ये पडणार. मंगल प्रभात लोढांना तारा राणी माहीत आहेत का? इतिहास महाराष्ट्राचा माहिती आहे का? तारा राणी या स्वराज्यासाठी लढल्या, लोढा टॉवर उभारण्यासाठी लढल्या नव्हत्या, किंवा ट्रम्प टॉवरला संरक्षण देण्यासाठी लढत नव्हत्या. त्यांच्या लोढा ट्रम्प टॉवर त्या हिंदू मराठा साम्राज्यासाठी तारा राणीचा संघर्ष होता. हे बहुतेक ह्यांना माहीत नसेल. बोला पुढे काय झालं, काय सांगलं? पण महापौर म्हणतात की त्यांच्या औषधामुळे माझा घशाचा आजार बरा झाला. चमत्कार कोणाच्या औषधामुळे? या गुरुदेवजींच्या धर्मगुरूंच्या औषधामुळे. असं आहे की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटतं. हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठला अवयवाला गुण असतो. हां नाही, पण साहेब खरात प्रकरणाचा उल्लेख केला, त्या गोट्याचा पाय खोला या अनुषंगानं केसरकर हे दिवसागणिक रोज अडचणीत येत आहेत. आता जी नवी पदाधिकाऱ्यांची यादी जबाबदाऱ्या निश्चित केल्या त्यातून केसरकरांना डावललेलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली. कुठली? मुंबईची? मुंबई ठाणे अशी सगळी हा जबाबदारी त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. नाही, काय आहे की त्यांनी असं सांगितलं की मी एकटाच नव्हे तर 39 जण जात होते आमदार. हो त्या त्यामुळे जास्त आणि त्यांच्या खिशात जी यादी आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या 39 पैकी 33 लोक शिंदे गटाचे होते असं ते म्हणतात. आता केसरकरांनी यादी बाहेर काढली पाहिजे ती. बोली और क्या? आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये माहिती सरकारने 1100हून अधिक निर्णय घेतलेले आहेत. ते निर्णय अंमलात येणार आहेत का? त्यांनी घेतलेले निर्णय हे ठेकेदारांच्या हिताचेच आहेत, ते अंमलात येणार नाहीत. कॅबिनेटमध्ये गेल्या काही महिन्यातल्या कॅबिनेटमध्ये असे कोणते निर्णय झाले जे महाराष्ट्राच्या किंवा जनतेच्या हिताचे आहेत? मला सांगा. त्यांच्या निर्णयाला विचारते कोण? बोला. हिंदी में क्या है? कहाँ? अरे भाई वो तो होगी ही ना. आप सरकार की बात पर यकीन मत रखिए. मैं आपको बताता हूँ, सरकार जो बोल रही है पूरी झूठी बातें बोल रही है. एलपीजी की शॉर्टेज है और रहेगी. इंटरनेशनल सिचुएशन जो है वो समझ लेनी चाहिए, उसमें सरकार भी कुछ नहीं कर सकती. लेकिन हमारा इतना ही कहना है कि झूठ मत बोलिए. आप जनता को विश्वास में लीजिए. पाकिस्तान में लॉकडाउन लगाया, आपको मालूम है? पाकिस्तान में लॉकडाउन लगाया है.
और भी कुछ देश जो है वहाँ भी इस प्रकार की स्थिति पैदा हो गई है। अगर देश में ये नौबत आती है तो जनता को पहले से अवगत करना चाहिए, विश्वास में लेना चाहिए। महाराष्ट्राच्या राजकारणातला विषय. कौन अफवाह फैला रहे? हम कौन? विपक्ष। अगर हम अफवाह फैला रहे हैं तो मोदी जी केरल में जाकर जनता को ये क्यों बोल रहे हैं हम आपको 2-2 सिलेंडर देंगे? हम आपको 2-2 सिलेंडर देंगे। क्यों? क्योंकि डर वहाँ भी है ना केरल में कि सिलेंडर नहीं मिलने वाला है। तो ये चुनाव का मुद्दा हो सकता है क्या हम 2-2 सिलेंडर देंगे? मोदी जी अफवाह की फैक्ट्री के चेयरमैन हैं। मोदी जी चुप बैठिए। चलिए, साहेब, एक महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेमध्ये काही बदल आपल्या पक्षप्रमुखांच्या संमतीविनाच झाले असल्याचं म्हटलं जातंय. काही सेल्स वगळण्यात आलेले आहेत आणि यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोडी अस्वस्थता आहे. बघा, मी माननीय शरद पवार यांच्या पक्षालाच राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही मानतो आणि मी आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवसेना मानतो. सुनेत्रा पवार किंवा एकनाथ शिंदे यांचे जे पक्ष आहेत हे मूळ पक्ष नाही आहेत, हे अमित शहाने निर्माण केलेले पक्ष आहेत. त्याच्यामुळे त्यांना जे काय त्या गटातटात करायचं आहे ते करू शकतात.